कारण नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावात काही दिवसांपूर्वी कोरोना बळींच्या अंत्यसंस्काराला गेलेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाली होती। ती बातमी झी 24 तासनं दाखवली होती। मात्र तरीही प्रशासन यातून काहीही धडा घेताना मात्र दिसत नाहीये। कारण नाशिकमध्येच एका महिलेच्या मृत्यूनंतर तिचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला, पण तरीही कित्येक तास महिलेचा मृतदेह घरीच ठेवण्यात आलेला होता। पाहुयात नेमका प्रकार काय घडलाय। नाशिक जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार समोर आलाय। कुंदाताई परदेशी नावाच्या महिलेचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला। मृत्यूपूर्वी त्यांची स्वॅब टेस्ट करण्यात आली होती, मात्र रिपोर्ट येण्याआधीच त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। नातेवाईकांना मृतदेह थेट स्मशानात घेऊन जाण्यास सांगण्यात आलं, मात्र हा मृतदेह नातेवाईक घरी घेऊन गेले। काही तासानंतर स्मशानात गेल्यावर मृतदेह प्लास्टिक बॅग मध्ये बांधून देण्यात आला नसल्यानं स्मशानात अंत्यविधीसाठी नकार देण्यात आला। धक्कादायक बाब म्हणजे त्याच वेळी कुंदाताईंचा रिपोर्ट आला, त्यात त्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समजताच नातेवाईकांचं धाबदण आणलं। कोरोनाच्या काळात ज्या नियमावली घालून दिलेली आहे त्या नियमावलीचं पालन केलं नाही अशा पद्धतीचा आरोप देखील करत जिल्हा प्रशासन असेल, पालिका प्रशासन असेल किंवा जिल्हा आरोग्य यंत्रणा यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करत यांच्यावर कार्यवाही व्हावी अशा प्रकारची मागणी केली। मात्र हे सगळं असं असताना कॅमेरासमोर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला। या संपूर्ण प्रकरणानंतर परदेशी कुटुंबियांनी हॉस्पिटलच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, तर कुंदाताईंचा मृतदेह प्लास्टिक बॅग मध्ये गुंडाळून देण्यात आल्याचं हॉस्पिटल प्रशासनाचं म्हणणं आहे। आम्ही रिसर बॉडी बॅग्स मध्ये पॅक करतो, नंतर त्याला 1% हायपोक्लोराइड सोल्युशनने आपण त्याचं निर्जंतुकीकरण करतो आणि मगच शववाहिकेमार्फत नातेवाईकांना पूर्ण सूचना दिली असते की ही बॉडी जी आहे ही घरी न नेता ही यांनी पुढच्या अंत्यविधीसाठी घेऊन जाणं एक्सपेक्टेड असतं। या सगळ्या प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिलेत। अंत्यविधीला बॉडी नेल्यानंतर नातेवाईकांनी पुन्हा ती बॉडी ओपन करून पाहिली आणि नंतर पुन्हा पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यामुळे परत हॉस्पिटलमध्ये जाऊन आले असं त्यांनी मला माहिती दिलेली आहे। त्या माहितीमध्ये जर काही चुकीची माहिती त्यांनी मला दिली असेल तर मी फेर चौकशी त्याची करेन। कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, मात्र अशा प्रकारे जर कामकाज चालणार असेल तर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात कसं यश येईल असाच प्रश्न उपस्थित होतोय। किरण टाजणे, झी 24 तास, नाशिक। कोरोनाग्रस्तांना मोफत ऑक्सिजन सिलेंडर मिळावे त्यासाठी मुंबईतल्या एका तरुणानं स्वतःची SUV कार विकली आहे। या तरुणाच्या संस्थेत आलेला कुणीही रिकाम्या हाताने परत जात नाही। मुंबईत आतापर्यंत 300 गरजूंना या तरुणांनी ऑक्सिजन सिलेंडरचं वाटप केलंय। मुंबऱ्याच्या आसमा शेख या 6 महिन्यांच्या गर्भवती असलेल्या महिलेचा काही दिवसांपूर्वी रिक्षातच मृत्यू झाला होता। ऑक्सिजन न मिळाल्यानं आसमाचा मृत्यू ओढावला होता। या घटनेनं आसमाचा दीर अब्बास मेहंदी आणि शाहनवाज यांना मोठा धक्का बसला। आसमासारखे आणखी बळी जाऊ नयेत यासाठी त्यांच्या स्वयंसेवी संस्थेमार्फत रुग्णांना मोफत ऑक्सिजन सिलेंडर पुरवण्यास सुरुवात केली। आतापर्यंत त्यांनी 300 रुग्णांना मोफत ऑक्सिजन सिलेंडर दिले। ही सेवा सुरू करण्यासाठी शाहनवाज यांनी त्यांची SUV कारही विकली। जब से हमको वो हादसे का मतलब एक एहसास हुआ कि भाई आज के टाइम पे लोगों को सबसे ज़्यादा जो ज़रूरत है वो ऑक्सीजन की ज़रूरत है। अगर कहीं से हम इस चीज़ का इंतजाम कर लेते हैं तो ना जाने हम कितने लोगों की इंशाल्लाह जान बचा पाएंगे। ज़िंदगी और मौत वैसे तो ऊपर वाले के हाथ में, लेकिन फिर भी हम कोशिश कर सकते हैं कि जिसको अगर ज़रूरत हो आदमी परेशान होने तड़पने से बच जाएगा। यहाँ पे घर वालों को भी और मरीज़ को भी इससे राहत मिलेगी। कोरोना की वजह से लोगों को सांस लेने में बहुत तकलीफ हो रही है, तो इस तरीके से हम लोग ने ये स्टार्ट किया है। और अगर किसी को भी सांस लेने में प्रॉब्लम होती है डॉक्टर से एक लिखा के ले हुए हम लोग उसको फ्री ऑफ कॉस्ट में प्रोवाइड करेंगे ऑक्सीजन। हॉस्पिटलनं ऑक्सिजन नाकारलेले पेशंट युनिटी अँड डिग्निटीच्या कार्यालयातून रिकाम्या हाताने परत जात नाहीत। 5 से 6 हॉस्पिटल में लेके गया, चेकअप कराया तो ऑक्सीजन अवेलेबल नहीं है वहाँ पे। तो यहाँ पे मेरे को मालूम पड़ा जैसे युनिटी डिग्निटी फाउंडेशन है तो वहाँ से मेरे को हेल्प मिली है फ्री ऑफ कॉस्ट में। तो माशाल्लाह काम भी अच्छा कर रही है लोग। आपलं कोणीतरी गमावल्याचं दुःख या तरुणांना, पण मृताचा शोक करण्यापेक्षा लोकांना मदत करण्यासाठी मैदानात उतरलेल्या या तरुणांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे। अंकुर त्यागीसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।
कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतली रुग्णसंख्या आटोक्यात येत असली तरी आता धारावीकरांना कंपन्यांनी वाळीत टाकल्याचा प्रकार समोर आलाय। धारावीत राहणाऱ्या मुंबईकरांना ऑफिसमध्ये थेट प्रवेश नाकारण्यात येतोय। सध्या राज्यासह मुंबईत देखील लॉकडाऊन शिथिल होऊन बरीच खासगी कार्यालये सरकारी नियमानुसार सुरू झाली आहेत। मात्र धारावीतून आल्याचं समजताच अनेक कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये प्रवेशच दिला जात नाहीये किंवा काही दिवसानंतर या असं सांगून त्यांना परत पाठवलं जातंय। त्यामुळे कोरोनामुळे धारावीतल्या कर्मचाऱ्यांना सध्या बहिष्कृत केल्याचा प्रकार अनेक कंपन्यांकडून समोर येतोय। कोरोनाच्या या काळात धारावीकरांना एका सामाजिक अडचणीचा सामना करावा लागतोय। ही सामाजिक अडचण नेमकी काय आहे हे मी जाणून घेतोय। माझ्यासोबत हे सगळे धारावीकर आहे। काय सांगाल, काय कशा पद्धतीचा अनुभव येतो? इथल्या कामगारांना कामावर ज्या वेळेला जातो त्यावेळेला त्या कामगाराला धारावी विभागामध्ये, रेड झोन विभागामध्ये राहत असल्या केवळ त्या कारणामुळं त्यांना कामावरती येण्यास मज्जाव केला जातो। केवळ कामगारच नव्हे तर घरेलू कामगारांना सुद्धा हीच वेळ आलेली आहे आणि ते घरी बेकारीचं जीवन सध्या जगत आहेत। तर अशा या काळामध्ये या कामगारांनी कसं जगावं? त्यांच्या 3 महिन्याच्या काळामध्ये त्यांना पगार नाही आहे। घर चालवण्यासाठी जे काही घरामध्ये रेशन पाणी त्यांना हवं आहे ते त्यांनी कसं घ्यावं? तर फार मोठ्या संकटामध्ये ते असताना प्रशासनाने, पोलीस खातं असेल, महानगरपालिका असेल किंवा प्रशासकीय जी पण यंत्रणा असेल, त्यांनी या कामगारांचा विचार करून त्यांना कामावर जाण्यासाठी काहीतरी परिपत्रक काढावं। या कोरोनाच्या काळामध्ये जे धारावीमध्ये जी काही पसरलं आहे, जी विषमता पसरली आहे, सामाजिक अस्पृश्यता, ही शासनानं वेळी दखल घेऊन या विभागातील झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक किंवा कामगार वर्ग यांना त्यांच्या कामावरती पुन्हा त्यांच्या ठिकाणी कामावर घेण्यास शासनानं शक्यतो प्रयत्न करावे। धारावी आटोक्यात आहे असं सांगितलं जात आहे आणि त्याचप्रमाणे जर ती परिस्थिती नियंत्रणात असेल तर काही ठळक उदाहरणं अशी आहेत की धारावीकडे येणारा जो सायन मार्गे जो ब्रिज आहे, फुटब्रिज, तिथे त्यांना बंदी करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे धारावीतील व्यक्ती जर कुठल्या जॉबवर जाते, म्हणजे कॉर्पोरेटमध्ये असेल किंवा गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये असेल, तर तिला ती धारावीकर आहे म्हणून थोडंसं वेगळं ट्रीटमेंट दिली जाते, जी की एक सामाजिक अस्पृश्यता आज धारावीकरांना भोगावी लागत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरिंदम सरकारचा देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, मुंबई। खरं तर मुंबईत कोरोनाचं संकट ओसरण्याचं नाव घेत नाहीये। त्यातच आता पावसाळ्यातील साथीचे आजार देखील डोकं वर काढू लागलेत। प्रामुख्यानं मलेरियाचे रुग्ण मोठ्या संख्येनं वाढत असून त्यातच पावसानं विश्रांती घेतल्यानं मलेरिया वाढीला पोषक वातावरण देखील तयार झालंय। मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागापुढे आता दुहेरी आव्हान येऊन ठेपलंय। मुंबईत पावसानं घेतलेली विश्रांती मलेरिया आजाराला पोषक ठरू लागली आहे। त्यामुळे मुंबईत 1 ते 15 जून या कालावधीत मलेरियाचे तब्बल 108 रुग्ण सापडलेत, तर डेंग्यूचे 3 रुग्ण सापडले। एकाच वेळी कोरोना आणि मलेरिया होण्याची शक्यता कमी असली तरी या पावसाळ्यात साथीच्या आजारांपासून दूर राहण्यासाठी दक्ष राहण्याचं आवाहन केलं जातंय। पाण्याच्या टाक्या आहेत किंवा कन्स्ट्रक्शन साईट्स आहेत, हे मलेरियासाठी जास्ती महत्वाचं आहे। आणि डेंगीसाठी कुठलं तर एसीचं टपकलेलं जे खाली पाणी असेल ते हे त्याचा निचरा करणं एकदम गरजेचं आहे। ते जर का आपण विसरलो तर तो डास ती संधी सोडत नाही। मलेरिया पसरवणाऱ्या अॅनोफिलिस स्टिफेन्सी डासाची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात होते। पाण्याच्या टाक्या, कारंजी, हौद, पिंप, इमारत बांधकामाच्या ठिकाणी साचवलेलं पाणी इत्यादी। नारळाच्या करवंट्या, फोडलेली शहाळी, थर्माकोल, पत्रे, घरावर टाकलेले प्लास्टिक इत्यादी यासारख्या विविध वस्तूंमध्ये पावसाचं पाणी साचतं। या स्वच्छ पाण्यातही डास अंडी घालतात। पालिकेनं जानेवारी ते 20 जून 2020 या कालावधीत मलेरिया पसरवणाऱ्या अॅनोफिलिस डासांची शोधून नष्ट केलेली उत्पत्ती स्थानं 2842 आहेत, तर डेंग्यू पसरवणाऱ्या एडिस डासांची शोधून नष्ट केलेली उत्पत्ती स्थानं 12100 आहेत। 16 लाख घरांची तपासणी केलेली आहे, ज्याच्यामध्ये 12100 ठिकाणी डेंग्यूच्या डासांची एडिस इजिप्टाची उत्पत्ती आढळून आली आहे। घराच्या आतमध्ये फेंगशी प्लांट असेल, बाल्कनीमध्ये ठेवलेलं कुठचंही अशी वस्तू असेल किंवा प्लांटर्स जे असतात त्याच्या खालची प्लेट्स असेल, याच्यामध्ये ह्या एडिस डासांची उत्पत्ती होते। मलेरिया, डेंग्यूचे आजार पसरू नयेत यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाबरोबरच मुंबईकरांची जबाबदारीही आता वाढली आहे। कृष्णात पाटील, झी 24 तास, मुंबई।
आता राजकीय वर्तुळातली आजच्या दिवसातली मोठी बातमी, 2 वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत युतीसाठी तयार होती असा खळबळजनक गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. राष्ट्रवादीसोबत चर्चेच्या फेऱ्याही झाल्या होत्या, पण शिवसेनेला सोडायला नको असं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्यानं युती झाली नाही असंही फडणवीसांनी सांगितलंय. फडणवीस 2 वर्षांपूर्वीचा हा दावा करतायत. त्यावेळी शिवसेना आणि भाजप हे सरकारमध्ये एकत्र होते, पण दोन्ही पक्षात बेबनाव होता. दुसरीकडे आता पुन्हा राष्ट्रवादीसोबत असं काही समीकरण जुळवण्याचा विचार नसल्याचंही फडणवीसांनी सांगितलंय. सध्याचं महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याची गरज नाही, ते स्वतःच कोसळेल असं भाकीतही त्यांनी केलंय. दोन वर्षापूर्वी राष्ट्रवादीची आमच्यासोबत येण्याची इच्छा होती. त्या संदर्भात काही चर्चाही झाल्या होत्या, परंतु आमच्या सर्वोच्च नेत्यांनी त्यावेळी हे सांगितलं की आपल्याला शिवसेना सोडून हे करता येणार नाही. काँग्रेसला आयसोलेट करू शकतो आपण, पण त्याकरता शिवसेना ही देखील सोबत राहील. हे चालत असेल तर आपल्याला हे करता येईल. अशा प्रकारे त्यावेळेस आमच्या नेत्यांनी सांगितलं असल्यामुळे बरंच पुढे गेलेलं ते सगळं प्रकरण हे थंड्या बस्त्यात गेलं. आता कुठल्याही समीकरणाचा विचार नाही. सरकार बदलणं, सरकार पाडणं हा आमचा अजेंडा देखील नाही. मी ते वारंवार सांगितलंय की आपण रोज बघताय हे सरकार कसं चालतंय हे मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे. त्यामुळे त्याच्याकरता आम्हाला काही खूप दीर्घकाळ प्रयत्नही करावे लागतील असंही मला वाटत नाही. यानंतर औरंगाबादमधून एक धक्कादायक बातमी. लॉकडाऊनमुळे आलेल्या आर्थिक अडचणींना कंटाळून औरंगाबादेतील एका तरुण शिक्षिकेनं आत्महत्या केली आहे. प्रतीक्षा काळे असं या शिक्षिकेचं नाव आहे. त्यांनी आपलं जीवन का संपवलं, पाहूयात त्या संदर्भातला हा वृत्तांत. हा फोटो आहे प्रतीक्षा काळे यांचा. पेशानं शिक्षिका असलेल्या प्रतीक्षा काळे यांचा लॉकडाऊननं बळी घेतलाय. लॉकडाऊनच्या काळात प्रतीक्षा यांच्या वडिलांची नोकरी गेली. ज्या शाळेत त्या नोकरीला होत्या त्या शाळेनं त्यांचा पगार निम्म्यानं कापला. त्यातच वडिलांनी घेतलेल्या कर्जासाठी सावकार तगादा लावत होता. या सगळ्याचं मानसिक दडपण प्रतीक्षा यांना सहन झालं नाही. त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मी 40,000 रुपये त्यांच्याकडनं घेतले होते. दर महिन्याला त्यांचं व्याज द्यायचो 4,000 रुपये 10%. मार्चमध्ये लॉकडाऊन झाल्यामुळे मुलीच्या शाळा बंद झाल्या होत्या. पगारही वेळेवर मिळत नव्हता आणि वेळेवर ते पैसे देत नव्हते व्याजाचे. आणि त्यांनी तगादासारखा लावला होता की आम्हाला व्याजाचे पैसे पाहिजे, मुद्दलही पाहिजे, सगळंच पाहिजे. आता दारू पिऊन चक्रा मारायला लागले, फोनवर मुलीच्या फोन करायला लागले, माझ्या फोनवर धमक्या द्यायला लागले सगळ्या गोष्टीच्या, की 2 वाजता जर पैसे नाही दिले तर काय घडते आता बघा. प्रतीक्षा यांनी 18 जूनला आत्महत्या केली. त्यानंतर 2 दिवसानंतर त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली. पोलिसांनी या प्रकरणी 2 सावकारांविरोधात गुन्हा दाखल केलाय. एकाला गजाआड केलाय. 2-3 दिवसानंतर सुसाईड नोट आम्हाला मिळून आली. त्याच्यामध्ये 2 जण त्यांना पैशासाठी सारखा तगादा लावत होते आणि त्यांना कंटाळून सदर मुलीने आत्महत्या केलेली आहे असं त्या चिठ्ठीमध्ये त्यांनी लिहून ठेवल्यावरून 2 जणांविरुद्ध आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यातला 1 आरोपी अटक केलेला आहे. 1 आरोपी सध्या आजारी असल्यामुळे त्याला तात्काळ अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे. कोरोना आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे शेकडो कुटुंब आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाली आहेत. अशा कुटुंबांना सावरण्यासाठी सरकारी पातळीवर उपाययोजना करण्याची गरज आता निर्माण झाली आहे. विशाल करोळे, झी24 तास, औरंगाबाद. परिस्थिती हलाखीची असताना नाशिकचा एक वॉचमनचा मुलगा आंतरराष्ट्रीय धावपटू होतो आणि त्यानंतर तो नायब तहसीलदाराची परीक्षाही पास होतो. जिद्द चिकाटीचा आदर्श असलेला दत्ता बोरसेने यश हे आपलं मिळवलेलं आहे. पण आता नायब तहसीलदार होणारे हे नाशकातली कष्टकरी कुटुंबाची यशोगाथा आपण बघूयात. हा आहे दत्ता बोरसे. आता नायब तहसीलदार या पदावर तो रुजू होणार आहे. महाराष्ट्रातल्या अनेक मॅरेथॉनमध्ये आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर 7 पदकं मिळवणारा हा धावपटू शारीरिक दुखापतींमुळे सध्या त्रस्त आहे. स्पोर्ट्स कोट्यात उंची कमी असल्यानं पोलिसात, SRPF मध्ये व लष्करामध्ये नोकरी मिळत नव्हती. अखेर त्यानं स्पर्धा परीक्षेत नशीब आजमावलं. 2 वेळेस तो नापासही झाला. मात्र आता तो नायब तहसीलदार म्हणून रुजू होणार आहे. राखीव खेळाडू कोट्यातून त्याला हा मान मिळालाय. जवळजवळ 10 वर्ष स्पोर्ट्स केलं
स्पोर्ट्स नंतर मी 2017ला अभ्यास करायला सुरुवात केली आणि 3 वर्षाच्या अभ्यासामध्ये मला हे यश मिळालं आहे. क्रीडा क्षेत्र सोडल्यानंतर मला थोडीशी आर्थिक चणचण जाणवली, पण मग मी संध्याकाळी फिटनेस ट्रेनरचा पार्ट टाइम जॉब करायचो 3000 रुपये महिन्याने आणि दिवसा आणि रात्री मी माझा अभ्यास करायचो. पहिल्या वर्षी मी नापास झालो, दुसऱ्या वर्षी मी 2 मार्कावरून राहिलो आणि ह्या वर्षी मला नायब तहसीलदार मिळाले. आदिवासी पेठ तालुक्यातील खडकी कुंबळे या गावातील राहणाऱ्या दत्ता बोरसेचे वडील शहरात वॉचमनचं काम करतात, तर आई घरोघरी काम करते. आज पदरमोड करून केलेल्या कष्टाचं चीज झालंय. आपला मुलगा अजून मोठ्या पदावर जात असल्यानं तेही आनंदी आहेत. काही करता येत नाही, मग मोल मंजुरी करून त्याला सांगितलं तुम्ही काय शिक्षण करायचं ते कर, झोपड्यात राहतो पण तुमचं चांगलं होतं, एवढीच आपली अपेक्षा. त्याचे त्याने मेहनत केली, आम्ही काय त्याला पैसा लागला ती मोलमंजुरी करून त्याला आम्ही पैसा पुरवला, पण त्याचे त्याने पहाटे उठून 10 वाजा पावत अभ्यास करत बसायचा, अशी मेहनत त्याने केली. जिद्दीनं आणि चिकाटीनं कुठलंही काम केल्यास यश मिळू शकतं, हेच यातून अधोरेखित झालंय. योगेश खरे, झी 24 तास, नाशिक.